बारामती बिनविरोध व्हावी यासाठी महायुती आग्रही आहे। मात्र महाविकास आघाडीची लढण्याची तयारी आहे। शशिकांत शिंदे शरद पवार यांच्या भेटीला गेलेत। मंत्री उदय सामंतांनी सिल्वर ओकवरही शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असं उदय सामंतांचं म्हणणं आहे। बारामतीबाबत ठाकरेंनी अद्याप कुठलाच निर्णय घेतलेला नाही अशी माहिती मात्र संजय राऊत यांनी दिली। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकनी यांच्याकडून। अक्षय, आपण पाहतोय महायुती आणि महाविकास आघाडी यांची मतं तर वेगळी आहेच, मात्र एकंदरीत महाविकास आघाडीमध्ये देखील दोन मतप्रवाह आपल्याला बघायला मिळत आहे। नेमकं बारामतीचं काय होणार? नक्कीच खरं तर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये खरं तर दोन मतप्रवाह आता या क्षणाला निर्माण झालेले आहेत। बारामती आणि राहुरी या दोन विधानसभेच्या पोटनिवडणुका आहेत आणि बारामती, खास करून बारामती पोटनिवडणूक जी आहे, विधानसभेची पोटनिवडणूक जी आहे ती बिनविरोध व्हावी याकरता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आव्हान सुद्धा केलेलं आहे। कारण की त्या विधानसभेमधनं स्वतः अजित पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणचं प्रतिनिधित्व करत होते, परंतु अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या नंतर त्या सगळ्या विधानसभेची पोटनिवडणूक होते, परंतु या सगळ्या बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये मात्र ठाकरे गट जो ठाकरेंची शिवसेना आहे त्यांच्याकडनं अद्याप कोणताच निर्णय झालेला नाहीये आणि त्याचसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष त्या सगळ्या जागेवरती बारामतीच्या संपूर्ण पोटनिवडणुकीमध्ये आपला उमेदवार देणार नाही, परंतु काँग्रेस मात्र ही बारामती पोटनिवडणुकीची जागा लढण्यास जी आहे ती ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या सगळ्या संदर्भात काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडनं हायकमांडकडनं काय निर्णय घेतले जाणार आणि उमेदवार खरंच दिला जाणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की आज सकाळीच माध्यमांची प्रतिक्रिया देताना सुनील तटकरे यांनी सांगितलं की काँग्रेस हायकमांडची सुद्धा बारामती पोटनिवडणुकीच्या संदर्भात आम्ही चर्चा करणार आहोत। खरं तर सगळ्यांचीच इच्छा आहे की ही बारामतीची पोटनिवडणूक जी आहे ती बिनविरोध करण्यात यावी, परंतु कुठेतरी काँग्रेसकडनं बारामतीची पोटनिवडणूक लढण्यास जी आहे ती ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मंगळवारी स्वतः प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ आणि त्याचसोबतच रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे बारामतीमध्ये उपस्थित राहणार आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज जो आहे तो दाखल करणार असल्याची माहिती मिळते, परंतु ही सगळी जरी तयारी त्यांची पूर्ण असली तरी अद्याप देखील बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीकरता काँग्रेसचा उमेदवार जो आहे तो जाहीर झालेला नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। आणि त्याचसोबतच राहुरी विधानसभेची पोटनिवडणुकीच्या संदर्भात देखील अनेक मतप्रवाह महाविकास आघाडीमध्येच तयार झालेले आहेत। राहुरी विधानसभेची निवडणूक देखील काँग्रेस सुद्धा लढण्यास तयार आहे आणि त्याचसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सुद्धा ही विधानसभेची निवडणूक लढण्यावरती ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकीकडे माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे जोरदार राहुरी विधानसभेसाठी तयारी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि दुसरीकडे काँग्रेसने या विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात अनेक मुलाखती घेतलेल्या आहेत। अद्याप तरी काँग्रेसकडनं या दोन्ही विधानसभेच्या पोटनिवडणुकीकरता उमेदवार जो आहे तो जाहीर केलेला नाही, परंतु महाविकास आघाडीमध्ये या दोन्ही विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात मतमतांतर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। अगदी अक्षय, धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी।